हॅलो फ्रेंड, ट्रॅव्हलिंग ईशाची ट्रॅव्हलिंग जर्नी होती टुवर्ड्स मामाचे गाव. लाँग रूटला बाहेर पडायचं होतं. सो दही घेणं हे एक रिच्युअलच आहे. दही घेतलं आणि आम्ही आमची जर्नी स्टार्ट केली. मुलं बल्ले बल्ले शावा शावाच्या डान्समध्ये होती. अपेक्षित होते की झुकझुक गाडी अगिन गाडी मामाच्या गावाला जाऊया. पण इथे काही वेगळंच सुरू होतं. आम्ही वाया फलटण वगैरे जाणार होतो. सेंटर होतं फलटण. सो फलटणमधून बरीचशी स्थानं कवर होणार होती. ॲक्च्युअलमध्ये आम्ही नारायणगावला फलटणपासून 2 ते 3 तासात पोचलो असतो. पण जाताना बरीचशी ठिकाणं आम्हाला कवर करायची होती. सो आम्ही लाँग रूटमध्ये मॅपच्या सहाय्याने प्लॅन केलं. काय प्लॅन केलं, काय काय ठिकाणं भेटली तर चला पाहूया व्हिडिओमध्ये. फर्स्ट डेस्टिनेशन होतं मोरगावचा मयुरेश्वर मंदिर. गणपती बाप्पाशिवाय विघ्नहर्तेशिवाय कोणतीही गोष्ट करणं अपूर्णच. सो आम्ही स्टार्टिंग केली विघ्नहर्त्यापासून, मुरगावच्या मयुरेश्वरापासून. तेथे असलेलं हे शमीचं झाड, बऱ्याच लोकांना शमी कसा आहे माहिती नसल्यामुळे मी व्हिडिओमध्ये ते नक्की मेन्शन केलं. मयुरेश्वराच्या मुरगावचं दर्शन घेतलं. आफ्टर दॅट आम्ही गेलो जेजुरीला. जेजुरी गडावर जाऊ, देव मल्हारीला पाहू, अशा काही गाण्याच्या स्वरामध्ये आम्ही आमची चढाई 20 ते 25 मिनिटात पूर्ण केली. आमच्यासोबत आमची लहान मुलं होती. उन्हाने ती खूप थकली होती आणि तिथे खूप सारी गर्दी होती. वॅकेशन मोड ऑन आहे, सो प्रत्येकजणच देवदर्शनाला जातो. त्यामुळे प्रत्येक देवदर्शनाच्या ठिकाणी गर्दी ही बघायलाच मिळाली. तिथे पण फार गर्दी होती आणि कडक ऊन होता. आम्ही साधारण 12च्या दरम्यान तिथे पोहोचलो होतो. तरी पण आम्ही तिथे दर्शन घेतलं. खूप सारी गर्दी पाहून असा विचार केला की आता आपण शिखराचं दर्शन घेऊ आणि नेक्स्ट डेस्टिनेशनला पोहोचू. आफ्टर दॅट बाहेरून दर्शन घेतल्यानंतर आम्ही घेतलं म्हाळसादेवी मंदिराचं म्हाळसादेवीच्या त्या पाषाणाचं दर्शन आणि पुढे गेलो ते म्हणजे भुलेश्वर मंदिर. भुलेश्वर मंदिर हे 13व्या शतकातलं हे प्राचीन शिवमंदिर यादवकालीन आहे. स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असणारं हे बाह्यरूप मंदिर हे मशिदीसारखं होतं, परंतु आतून पूर्णपणे काळ्या पाषाणाचं. नावाप्रमाणेच भुलभुलैया मंदिर होतं बरं का. या मंदिराला भुलेश्वरी नाव कसं पडलं तर चला सांगते. कारण यामध्ये जेव्हा भगवान शिवशंकर तपश्चर्या बसले होते तेव्हा पार्वतीने भिल्ल रूपात येऊन त्यांना भिल्लच्या स्त्री रूपात येऊन त्यांना मोहित केलं होतं, म्हणून याला नाव पडलं भुलेश्वर मंदिर. या मंदिरामधल्या स्थापत्यकला ह्या खूप सुंदर होत्या. प्रत्येक कोरीव काम तितकंच सुंदर. अगदी प्रत्येक गोष्टीचा मी फोटो घेतला. त्यातलं मला आवडलं ते म्हणजे हे कासव. मंदिरामध्ये आपण बहुतांश छोटी कासव बघतो, परंतु हे कासव खूप लांब होतं आणि सगळ्यांची पहिली नजर तिथेच जात होती. हे होतं गाभाऱ्यातलं शिवलिंग, जिथली त्या दिवशीची ही पूजा होती. खूप सुंदर भुलभुलैया भुलेश्वर मंदिर. तुम्ही जर कधी पुण्यातून जात असाल तर नक्की हे मंदिर बघा. मंदिराच्या बाहेरून हा होता नेकलेस पॉईंट. अतिशय निसर्गरम्य वातावरण. वरती खूप सारं ऊन होतं, पण बाहेरचं वातावरण अतिशय शांत आणि तितकंच सुंदर होतं. त्यानंतर आम्ही गेलो थेऊरला, चिंतामणी मंदिराला भेट द्यायला. तिथून पुढे आमची जर्नी होती ती म्हणजे आमच्या मावशीकडे जाण्याची. आमच्या मावशीकडे आम्ही गेलो. तिथं थोडी मज्जा मस्ती गप्पा रंगल्या आणि त्यानंतर आम्ही गेलो श्री क्षेत्र थेऊर. थेऊरच्या गणपतीचं चिंतामणीचं दर्शन घेतलं. आणि त्यानंतर आम्ही गेलो ते म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आळंदीला. तिथे फोटो काढण्यास मनाई असल्यामुळे मी थोडासाच व्हिडिओ घेतला आणि जास्त काही व्हिडिओज मला घेता आलेले नाहीत. आणि त्यानंतर आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन होतं ते म्हणजे नारायणगाव. तुम्ही कधी अशी ट्रिप प्लॅन करता